झाली का तुमची मधली सुट्टी? हो ना, झाली एकदाची. पण तू इथे एकटाच काय करतोस? अगं ओवी, माझ्या डोक्यात ना काल रात्रीपासून एक विचार चालू असतो बघ. ओवी, माझे आई आणि तुझे बाबा काल जेव्हा तुमच्या घरी भेटले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं असतं? तुला काही ऐकायला आलं असतं का ग? नाही रे, काहीच माहित नाही. खरं तर मला त्या दोघांचं बोलणं ऐकायचं होतं, पण तुझ्या आईने मला रूम मध्ये जाऊन आराम करायला सांगितलं. सेम टू सेम ओवी, जेव्हापासून तू मला फोनवरती सांगितलंस ना तेव्हापासून मी आईला फिरून फिरून हेच विचारण्याचा प्रयत्न केला. पण माझी आई खूप हुशार असते बघ, माझ्यापेक्षा पण. तिने मला एकही शब्द सांगितला नाही आणि उलट मलाच गप्प बसवलं. ओवी, मला तर वाटतं या दोघांची खूप जुनी ओळख असणार म्हणून. आणि त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण किंवा वाद झाले असणार. हो रे, मलाही तसंच वाटतंय. जुन्या भांडणामुळे हे दोघं एकमेकांचं तोंड बघायला तयार नसतील. त्या दोघांमध्ये नक्की काय सिक्रेट असतं हे आपल्याला शोधावंच लागत असतं बघ. काही करून या दोघांना पुन्हा एकमेकांसमोर आणून उभं केलं पाहिजे म्हणतो मी. पण आम्ही त्यांना थोड्या वेळासाठी समोरासमोर आणून काहीच उपयोग नाही रे. ते पुन्हा काहीतरी कारण काढून पळून जातील. ते दोघं ना 2-3 दिवस एकत्र आले पाहिजे, म्हणजे त्यांच्यातली भांडणं संपतील. काय 2-3 दिवस? पण हे कसं शक्य आहे ओवी? चल तिकडे बसून विचार करू. आयडिया काय ओवी, सांग ना. मी जशी तापाने आजारी पडली होती ना, तसं तू पण मुद्दामून खूप मोठा आजारी पड, म्हणजे माझा बाबा तुला भेटायला येईल आणि ते परत एकत्र समोर येतील. मला आवडली नसते बघ तुझी आयडिया. का रे अबीर? अगं ओवी, जशी माझी आई तुला भेटू लगेच निघून गेली, तसेच तुझे बाबा पण मला भेटून लगेच निघून जातील. मग काहीच उपयोग नाही. दुसरी आईला शोधली पाहिजे. आयडिया काय, सांग ना. तू ना उद्या कुठेतरी दूर लपून बस आणि मग मी पळत जाऊन माझ्या आईला आणि तुझ्या बाबांना सांगतो, बघा ना ओवी कुठे गेली, सापडत नाहीये. म्हणजे माझ्या आई आणि तुझे बाबा एकत्र तुला शोधायला येतील. कशी वाटली आयडिया? पण अबीर, त्या आधीच मी त्यांना चुकून सापडले तर? आणि मेन म्हणजे ते दोघं मला एकत्र मिळून कसे शोधतील? माझा बाबा गाडी घेऊन दुसरीकडे शोधायला जाईल आणि तुझी आई दुसरीकडे शोधायला जाईल. मग अरे, मी हा विचार तर कधीच केला नव्हता. दुसरा विचार करावा लागेल. आयडिया काय ओवी, माझ्याकडे ना एकदम नंबर 1 आयडिया असते बघा. काय खुसूर चालू आहे? ओवी बाळा, मधली सुट्टी संपली आता. आज चल, क्लास संपल्यावर तुम्ही दोघांनी बोल, ठीक आहे? हां मुलांनो, मधली सुट्टी संपली आहे, चला आज चला. टीचर, फक्त एकच मिनिट. हा, 1 मिनिट. ओवी, कशी वाटली माझी आयडिया? एकदम भारी, 1 नंबर. मला नाही सांगणार का? अगं आई, हे आमचं सिक्रेट असते ना ग, आणि सिक्रेट कोणालाच सांगायचं नसतं. हो का नाही अबीर? हो, जा आता, तुमचा क्लास सुरू झालाय. होय, मी पण येतो. हळू. या दोघांना असं एकत्र खेळताना, हसताना बघितलं ना की मला माझ्या दुरावलेल्या मुलीची आठवण येते. आज ती असती तर अबीरला त्याची हक्काची बहीण आणि ओवीला तिची खास मैत्रीण मिळाली असती. काही गडबड झाली काका? व्यंकटेशराव, खूप आशेनं तुमच्यावर गुरुकुलाची जबाबदारी सोपवली होती मी. मला वाटलं होतं तुम्ही अतिशय उत्तम ती पार पाडाल, म्हणून हे रजिस्टर फाईल मी घरी मागवून घेतले आणि चेक करत होतो की
एक तरी चूक सापडतीये का, एक तरी चूक सापडतीये का? नाही हो, एकही चूक सापडली नाही. उत्तम जबाबदारी सांभाळलेली आहे. माझी निवड चुकलेली नाही. काका किती घाबरलो होतो मी. आत्ता कुठे माझा जीव भांड्यात पडला बघा. म्हणजे आता माझी नोकरी पक्की ना? अरे नोकरीचं काय घेऊन बसलास बाबा तू? अरे तुम्ही माझ्या लेकांनी पोटच्या गोळ्यासारखं माझ्या लेकराचा सांभाळ केला. तिच्यावर मायेची सावली धरली. त्याच्यापुढे नोकरी पैसा. काका खरं तर तुमचे खूप उपकार असतात बघा. व्यंकटेश, हे बाबा तू ना आता ते हे उपकाराचं जरा राहू द्या बाजूला. आता एक छान मुलगी बघ, तुझा बार उडवून टाकू. म्हणजे तुझ्या आईची चिंताही मिटेल बाबा. काका खरं तर मुलगी बघून ठेवली असते मी. बर, तिच्यासाठीच इतकी वर्ष थांबलो असतो. ती जर आज हो बोलली ना तर उद्याच्या उद्या लग्नाला उभा राहीन बघा. आणि मग कोण आहे ती मुलगी? नाव तरी सांग. नाव आजोबा मला तुमची हेल्प हवी असते बघा. बोला छोटे सर का, काय हेल्प हवी आहे? आणि तेवढी रात्री? आजोबा मला ना आपल्या गुरुकुलाची पावसाळी सहल करायची असते बघा. आपण सगळे मस्त फिरायला जाऊ म्हणतो मी. पावसाळी सहल अचानक? पाऊस नाही आणि मग पावसाळी सहल कशी काढणार? काहीतरी डाव आहे त्यात तुझा. अहो आजोबा याची तर डाव कसला म्हणतो मी. माझी आणि ओवीची खूप दिवसांपासून इच्छा असते बघा. कुठेतरी दूर फिरायला जाऊ पावसाळ्याचं. आजोबा तुम्ही प्लीज आईला सांगा की हो, ही तुमचं नक्की ऐकलं. तिला सांगा चांगले 2-3 दिवस तरी सगळ्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊया. म्हणजे कसे ना मला ओवी सोबत खेळायला वेळ मिळत असतो आणि आईला पण. शाब्बास अबीर पोरा, तुला खरंच खूप चांगली कल्पना सुचली आहे. असं झालं आणि सगळे ट्रिपला गेले तर काय सांगावं. या निमित्ताने ओवी सोबत सारंगला पण यावं लागेल. आणि तो जर तिथे आला तर दोघं एकत्र येतील. त्यांच्यातलं अंतर ह्या निमित्ताने तरी कमी होईल. अबीर, तुझी आयडिया चांगली आहे. मी विचारून बघतो तुझ्या आईला. हा, बघू ती परवानगी देते का. प्रयत्न करतो. आजोबा हा. तुम्ही प्रयत्न केला तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं म्हणतो मी. अरे बाबा, तुझ्या इतका मीही घाबरतो की रे तुझ्या आईला. म्हणून म्हटलं प्रयत्न करतो. आजोबा मला पण खात्री असते की हो तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येणार. थँक्यू आजोबा, तुम्ही खूप बेस्ट असता. मग आता आजोबाला एक पापी द्यायचं. नको मी शिटोचते. हे कार्ट्या,